नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मंदार केरकर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंदार केरकर ॲस्ट्रो सायन्स या यूट्यूब चॅनलवरचे ज्योतिष अभ्यासाचे आपले लेक्चरचे व्हिडिओ पाहून अनेक विद्यार्थी मित्रांनी नंतर आपल्याला संपर्क साधला होता आणि त्यांना आपले व्हिडिओ डे बाय डे जसे आपले व्हिडिओ अभ्यास वर्गाचे येत होते तसे ते पाहून त्यांना अभ्यासाला फार मदत होत होती आणि त्यांनी आपली एक इच्छा व्यक्त केली की आपले नवीन क्लासेस जर कधी पुढे चालू होणार असतील तर आम्हाला नक्की कळवा. तर मला या मार्फत आपणा सर्वांना कळविण्यास आनंद होत आहे की आपले यापुढचे क्लासेस जे सुरू होत आहेत नवीन, ते म्हणजे कृष्णमूर्ती पद्धतीचे केपी पद्धतीचे ज्योतिष वर्गाचे क्लासेस याच महिन्याच्या 29 मे 2025 पासून ते प्रारंभ होत आहेत. तर मित्रांनो, हा केपीचा क्लासचा साधारण कालावधी राहील 6 महिन्याचा कालावधी राहणार आणि त्याच्यामध्ये आठवड्यातून 2दा हे क्लास होणार आहेत आणि म्हणजे साधारण 48 लेक्चरचं सत्र आपण पकडूया. कदाचित ते 48 पेक्षा जास्ती पण जातील, कारण ISFT एक ज्योतिष अभ्यास आहे आणि अभ्यास हा काही ठराविक लेक्चरमध्ये पण होत नाही. विद्यार्थ्यांची समोरून जसा रिस्पॉन्स मिळतो तसा त्याच्यामध्ये आम्हाला पण शिकवायला फार आनंद वाटत असतो. कदाचित ते काही लेक्चर्स थोडेफार जास्ती पण होतील, पण 48 लेक्चरचे सत्र असेल आणि साधारण हे लेक्चर्स आठवड्यातून 2दा घेण्यात येतील आणि वार आहे सोमवार आणि गुरुवार रात्री 8 ते 10 या वेळेत झूम ॲपवरून ऑनलाईन हे क्लासेस चालवण्यात येतील. आणि या क्लासेसच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेलाच आहे, तुम्ही अधिक माहितीसाठी तिथे संपर्क साधू शकता. आता हा क्लास कोण करू शकतो, तर एक लक्षात घ्या, मंदार केरकर ॲस्ट्रो सायन्समध्ये तर अनेक विद्यार्थ्यांनी सुद्धा नंतर ज्योतिष मार्गदर्शन घेतलं. त्यांनी आमचे पूर्वी चालत असलेले बेसिक आणि ॲडव्हान्स पारंपरिक क्लास सुद्धा केले आणि त्याच्यानंतर त्यांची पण वारंवार विचारणा झाली की केपीचे क्लासेस कधी सुरू होत आहेत. तर आपल्यापैकी जे ज्योतिष क्लासेस करत असतील इतर ठिकाणी आणि जर चांगलं नॉलेज असेल आणि जुजबी सुद्धा नॉलेज असेल, म्हणजे एखाद्याला बेसिक चांगलं नॉलेज आहे ज्योतिषशास्त्राचं, परंतु तो काही नवीन शिकू इच्छित आहेत आणि काही आता जसं आपण म्हटलं की काही जणांना हे इव्हेंट कधी होणार, केव्हा होणार, का होणार, ह्या घटना आपल्या आयुष्यात का घडत आहेत. तर साधारण अनेक जण हे वैयक्तिक आयुष्यामध्ये स्वतःच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा शिकत असतात आणि अनेक विद्यार्थी पुढे जाऊन त्यांना याच्यामध्ये करिअर्स करायचं असतं, कन्सल्ट करायचं असतं इतरांना. आणि कन्सल्ट करताना प्रॅक्टिसमध्ये अनेक विद्यार्थ्यांना काही अडचणी येत असतात की हा इव्हेंट नक्की विवाह इव्हेंट म्हणजे आता विवाह आहे, संतती योग आहे, परदेश गमन आहे, वास्तूचा योग आहे, नोकरीचे योग आहे, कधी आणि केव्हा होणार, तर टायमिंग केव्हा सांगण्यात येईल. ह्याच्यासाठी एक सुंदर पद्धत आहे ती म्हणजे आपली कृष्णमूर्तीनी पद्धत काढलेली आहे. तर कृष्णमूर्ती पद्धतीद्वारे आपण नक्कीच त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घटना अगदी काही मिनिटातच आपण अगदी त्यांना तो इव्हेंट सांगू शकतो. पण ह्याच्यासाठी आपल्याला काही अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे मित्रांनो. तर हे क्लासेस आता लवकरच आपले सुरू होतील. ज्या विद्यार्थ्यांना खरंच शिकण्याची इच्छा असेल तर आपल्या क्लासमध्ये ते जॉईन होऊ शकतात आणि तुम्ही जसजसं प्रतिसाद द्याल तसतसं आमचं सुद्धा शिकवण्याची आवड नक्कीच निर्माण होत असते. तर ह्या क्लासमध्ये आता नक्की आपण काय शिकणार हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. या क्लासमध्ये आपण केपी क्लासमध्ये काय शिकणार लक्षात घ्या. केपी क्लासमध्ये हा जो क्लास चालतो तो केपी पद्धती जी आहे ती सर्व उपनक्षत्र स्वामींवर आहे, नक्षत्र स्वामींवर आहे. तर केपी क्लासमध्ये शिकताना पहिल्यांदा आपल्याला याच्यामध्ये कधीतरी तुम्ही ऐकलं असेल की कधीतरी तुम्ही कुठेतरी कन्सल्ट करायला यापूर्वी सुद्धा गेला असेल आणि कोणीतरी कन्सल्टंटने तुम्हाला विचारलं असेल की एक काम करू, प्रश्नकुंडली आपण मांडूया आणि प्रश्नकुंडली मार्फत तुम्हाला उत्तर देऊया. तर प्रश्नकुंडली मार्फत उत्तर देताना काय करत होते की तुमच्याकडून कुठला तरी एक नंबर घेत होते आणि तो नंबर तुम्ही देत होते आणि त्या नंबरनुसार तो कुंडली मांडायचा आणि त्यानुसार तुमच्या प्रश्नाचं उत्तर तो देत होता आणि काही वेळेला ते अचूक उत्तरं नक्कीच निघत होती आणि त्याला आपल्याला एक आश्चर्यचकित आपण व्हायचं की अरे ही गोष्ट खरंच अगदी बरोबर झाली आणि त्यांनी माझ्याकडून फक्त एक नंबर विचारला आणि त्या नंबरप्रमाणे कुंडली मांडून त्यांनी माझ्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं. तर हे जे नंबर आहेत त्याला आपण केपी नंबर्स म्हणतो. ते नंबरच आहेत 1 ते 249. तर 1 ते 249 नंबरची पहिल्यांदा आपल्याला बेसिक केपीमध्ये आपल्याला एक तोंड ओळख करून घ्यावी लागेल. त्याच्यानंतर आपल्याला याच कुंडलीमध्ये आपल्याला एक भावचलित कुंडली सुद्धा मांडायला शिकायचं आहे आणि त्या भावचलित कुंडलीमध्ये आपल्याला स्पष्ट ग्रह सुद्धा त्यावेळेचे मांडायचे आहेत.
आणि स्पष्टग्रह जे असतील तर त्या स्पष्टग्रहांचे कार्यज भाव सुद्धा काढायचे असतात. आपण म्हणतो की वारंवार तुम्हाला ऐकायला सुद्धा येत असेल शब्द की हा ग्रह या भावाचा कार्यश झाला. लक्षात आलं की नाही? तर ते ग्रहांचे कार्यज भाव सुद्धा काढायला आपल्याला शिकायचं आहे. आणि ग्रहांचे जसे कार्यज भाव काढले तसाच कुंडलीचे 12 भाव जे आहेत मित्रांनो, त्या 12 भावांचे सुद्धा कोण कोण ग्रह कार्यश होतात हे सुद्धा आपल्याला या क्लासमध्ये शिकायचंच आहे. त्याच्यानंतर केपी मध्ये सगळ्यात गमतीदार गोष्ट असते ती म्हणजे जादूची यक्षिणी, ज्याला आपण म्हणतो जादूची छडी, ते म्हणजे रुलिंग प्लॅनेट्स. आणि इतर फार मोठी गंमत आहे केपी मध्ये मित्रांनो. तर रुलिंग प्लॅनेट्स द्वारे सुद्धा आधाराद्वारे आपण काही वेळेला आपलं बर्थ टाइम रेक्टिफिकेशन पण करू शकतो. कारण बऱ्याच जणांच्या काही वेळेला अशा तक्रारी असतात की आमची ना जन्मवेळ अचूक आहे की नाही ते आम्हाला माहिती नाहीये, पण साधारण आई आणि बाबांनी ही वेळ जन्मवेळ सांगितली आहे पण अचूक माहिती नाही. तर त्यावेळेला आपण नक्कीच केपी कुंडली द्वारे जर आपण काही गोष्टी शिकलो तर त्या समोरच्या जातकाचं बर्थ रेक्टिफिकेशन, ज्याला आपण म्हणतो ना की जन्मवेळेचं शुद्धीकरण सुद्धा आपण नक्कीच चांगल्या प्रकारे करून घेऊ शकतो. तसंच रुलिंग प्लॅनेट्सद्वारे सुद्धा रुलिंग प्लॅनेट जे आपण त्यावेळेचे मांडत असतो आणि त्याद्वारे आपण एखादा कालनिर्णय करतो. म्हणजे एखादा जातक आपल्यासमोर बसतो आणि एखादा प्रश्न विचारतो, कुठलाही एखादा प्रश्न विचारतो, त्यावेळेला तो कालनिर्णय केव्हा घडेल, कुठल्या महिन्यात घडेल, कुठल्या वर्षात घडेल, कुठल्या दिवसागणिक घडेल. तर रुलिंग प्लॅनेट्सद्वारे आपण कालनिर्णय सुद्धा शिकणार आहोत. तो दिवसभरातला पण कालनिर्णय किंवा महिन्याभरातला कालनिर्णय किंवा वर्षभरातल्या घटना केव्हा घडतील, ही सुद्धा एक टेक्निक आपल्याला याद्वारे शिकायला मिळेल. आणि नक्कीच सुंदर टेक्निक आहे ती. जर आपण त्याची प्रॅक्टिस मात्र जर केली तर ती सहजगत्या सोपं आहे ते, आणि एवढं काही मोठं डिफिकल्ट नाही, घाबरू नका. तर आपण याद्वारे सुद्धा रुलिंग प्लॅनेट्सद्वारे सुद्धा आपण महिन्याभरातल्या घटना, दिवसात किंवा वर्षभरातल्या घटना सुद्धा काढायला शिकणार आहोत. तसंच कृष्णमूर्ती पद्धतीद्वारे जे काही सर्रास प्रश्न येतात आपल्याला, आपल्या आयुष्यातले महत्वाचे प्रश्न म्हणजे शिक्षण योग कसा आहे, पुढे जाऊन नोकरी कशी आहे, केव्हा लागेल, परदेश गमनाचे योग आहेत का शिक्षणासाठी किंवा किंवा नोकरीसाठी सुद्धा, विवाह योग आहे का, तो केव्हा होईल, संतती योग आहे का, केव्हा होईल, वास्तूचा योग आहे का, मला वास्तू केव्हा प्राप्त होईल, असे अनेक योग असतात. किंवा माझ्या नोकरीमध्ये बदल केव्हा आहे, माझी ट्रान्सफर केव्हा आहे, असे अनेक प्रश्न तुम्हाला वारंवार प्रॅक्टिसमध्ये येत असतात. त्या प्रश्नाचं कुंडलीद्वारे अचूक आपण उत्तर कसं देऊ शकतो, रुलिंग प्लॅनेट्सद्वारे सुद्धा कसं उत्तर देऊ शकतो, या पण गोष्टी आपल्याला या क्लासमध्ये नक्कीच आपल्याला शिकायच्या आहेत. तसंच कृष्णमूर्ती पद्धतीनुसार आपण शेअर मार्केटचा सुद्धा अभ्यास आपल्याला नक्कीच करायचा आहे. शेअर मार्केटचा अभ्यास आपल्याला नाही करायचा आहे, परंतु ज्या व्यक्ती शेअर मार्केटमध्ये आज काम करू इच्छित आहेत किंवा तुमच्या आणि आमच्यापैकी प्रत्येक मनुष्य शेअर मार्केट शिकतोय किंवा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, परंतु सर्वांनाच त्याचा लाभ होतो आहे का? माझ्या मित्राला फार उत्तम लाभ झाला, त्याने शेअर मार्केटचा अभ्यास केला आणि त्यानं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतोय, म्हणून मी सुद्धा ती गुंतवणूक करायला जातो, पण काही वेळेला माझं फार मोठं नुकसान होतं. मग माझ्या कुंडलीमध्ये तो योग आहे का? शेअर मार्केटमध्ये काम करून किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मला धनयोग आहे का? जर धनयोग आहे तर तो धनयोग मला या महिन्यामध्ये मी जर इन्व्हेस्टमेंट केली तर महिन्यातले सर्वच दिवस आपल्यासाठी लाभदायी असतात का? तर नाही. तर महिन्याभरातले कुठले दिवस आपल्यासाठी अचूक आहेत किंवा कुठली वेळ, त्या दिवसभरातली कुठली वेळ आपल्यासाठी योग्य आहे, ही वेळ सुद्धा आपण नक्कीच कृष्णमूर्ती पद्धतीद्वारे काही आपण अभ्यास केला तर आपण ती पद्धत सुद्धा शिकून घेऊ शकतो. आणि इतर जे शेअर मार्केटमध्ये काम करणारे व्यक्ती असतात त्यांना सुद्धा तुम्ही जर नीट प्रॅक्टिस केली याची तर महिन्याभरातला या दिवशी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, या दिवशी आणि या वेळेला तुम्ही विड्रॉ करा, तर या वेळेला तुम्हाला या दिवसातली ही वेळ तुमच्यासाठी धनयोगासाठी योग्य आहे, ही सुद्धा तुम्ही नक्कीच काढून देऊ शकता. तसंच प्रश्न कुंडली सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. काही वेळेला असं असतं की एखाद्या मनुष्य अनाहूतपणे सहज एखादा प्रश्न विचारतो आपल्याला, कळलं की नाही, आणि तो प्रश्न विचारतो त्यावेळेला तो म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर एखादी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असते आणि त्यावेळेला त्याला काही सुचत नाही, ती व्यक्ती जीवन मरणाच्या शय्येवर असते आणि त्याला एखादा मनुष्य सहजपणे प्रश्न एखाद्या आपल्या मित्राला विचारतो, आज ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतो, त्याला जर विचारूया की अमुक अमुक व्यक्तीचं काय होईल, तर त्यावेळेची प्रश्न कुंडली असते ती इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्या एखादी व्यक्ती घरातून बाहेर गेली, अजून आलेली नाहीये, आपल्याला सुद्धा एक धाकधूक लागलेली असते, त्यावेळेला नाना तऱ्हेच्या शंका कुशंका मनामध्ये नक्कीच निर्माण होतात. त्यावेळेला आपण एखाद्याला विचारतो की व्यक्ती पुन्हा घरी परत केव्हा येईल, किंवा माझ्या आता प्रवासामध्ये बॅग हरवली, माझ्या अमुक अमुक गोष्टी घडलेल्या आहेत, किंवा माझी वाहन चोरीला गेलं. तर हे सुद्धा प्रश्न अनाहूतपणे येतात त्यावेळेला, आणि त्यावेळेला आपण आपली
काही सुचत नाही, आपण लगेच एखाद्याला प्रश्न विचारतो आणि त्यावेळेला जातकाने जो प्रश्न विचारलेला असतो त्यावेळची कुंडली फार महत्वाची असते. मग त्या कुंडलीनुसार सुद्धा आपण त्याला अचूक उत्तर देऊ शकतो, सकारात्मक किंवा नकारात्मक जे काय असेल ते. तर ती प्रश्नकुंडली सुद्धा आपल्याला सहाय्य ठरू शकते अनेक बाबतीमध्ये. तर त्या प्रश्नकुंडलीचं सुद्धा विश्लेषण आपल्याला या क्लासमध्ये केलं जाईल आणि प्रश्नकुंडली कशी सॉल्व्ह केली जाईल ते सुद्धा उदाहरणासहित सोडवलं जाऊ म्हणजे सोडवून दिलं जाऊ शकतं पुन्हा नंतर. तसंच रुलिंग प्लॅनेट्सनुसार सुद्धा काही अंकशास्त्राची गंमत आहे, त्याचे चमत्कार आहेत. तर त्या अंकशास्त्रानुसार सुद्धा तुम्ही काही उत्तरं नक्कीच देऊ शकता आणि ती गमतीशीर असतात, की छान तऱ्हेने आपण त्याचा वापर करू शकतो. आणि अशा नाना तऱ्हेच्या गमती जमती आपल्याला काही कुठलाही विषय अवघड न करता या क्लासमध्ये तो शिकायचा आहे, सहज सोप्या भाषेमध्ये हसत खेळत आपल्याला ज्योतिष शिकायचं आहे. कुठलाही तणाव घेऊन आपल्याला ज्योतिष शिकायचं नाही. ज्योतिष हे एक मार्गदर्शन आहे, लक्षात ठेवा. आपल्याला आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी, अनेकांच्या आयुष्यामध्ये अडचणी असतात, पण त्या अडचणी जास्ती अवघड न करता सुलभ कशा करता येतील आणि त्याचं मार्गदर्शन आपल्याला इथून नक्कीच मिळू शकतो. आणि आपण अनेक ठिकाणी, लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या स्वतःच्या वैयक्तिक मार्गदर्शनासाठी सुद्धा आपण अनेक ठिकाणी ज्योतिष तज्ञांचं मार्गदर्शन घ्यायला जात असतो. परंतु मला असं वाटतं की ज्योतिष आपण अनेक ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये मार्गदर्शन घेतो, परंतु जर आपण स्वतः का शिकू नये. मग अनेकांना असं वाटतं की ज्योतिषशास्त्र नाही, फार अवघड आहे, याला मी एवढा वेळ देऊ शकत नाही, मी करू शकत नाही, माझ्या बसचं काम नाही. तर लक्षात घ्या मित्रांनो, असं काही नाहीये. आपण सुद्धा जर अगदी मनापासून इच्छा धरली आणि कुठल्याही गोष्टीमध्ये आपण म्हणतो ना, मनापासून एखादी गोष्ट केली तर ती अवघड काहीच नाही, आपण सहजगत्या शिकू शकतो. आणि ह्या ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला ह्याच गोष्टी पुढच्या 6 महिन्यामध्ये आपल्याला त्या शिकायच्या आहेत. तर त्याच्यासाठीच आपण आता नवीन क्लास सुरू करत आहोत येत्या 29 मे 2025 पासून. पुन्हा एकदा सांगतो, हा क्लास आठवड्यातून 2दा राहील, सोमवार आणि गुरुवार रात्री 8 ते 10 झूम ॲपवरून ऑनलाईन मार्फत हा क्लास घेण्यात येईल. अधिक माहितीसाठी नक्की तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. तर बघा, जे कोण ज्योतिष अभ्यासक आपले व्हिडिओ पाहून सुद्धा काही त्यांना मदत मिळते आणि त्यांनी फार रिप्लाय चांगले दिले व्हिडिओ पाहून सुद्धा, की आम्हाला फार मदत मिळाली, आपले व्हिडिओ पाहून आम्हाला अभ्यास करायला एक वेगळी दिशा मिळाली. तर आपणा सर्वांसाठी मी फक्त सूचित करतो की हा क्लास जर इच्छुक विद्यार्थी जर इच्छुक असतील हा क्लास जॉईन करण्यासाठी, तर नक्कीच आम्हाला तुम्ही संपर्क साधा आणि या क्लासला जॉईन व्हा. तर मित्रांनो, लवकरच भेटू आपण या नवीन क्लासच्या संदर्भामध्ये येत्या 29 मे 2025 रोजी संध्याकाळी 8 वाजता. तोपर्यंत नमस्कार.